हौसा जी, आता ही शेवटची मात्रा बघ. होय. आता माझ्या सुनेला कसलीही भीती नाही. तू जाऊन डॉक्टर हेमंताकडे देऊ नये. बर. मामा मामा ऐका तरी. अहो मामा काय करता काय तुम्ही? जे पूर्वीच करायला हवं ते आज करतो. आधी चूक झाली, मी गाफील राहिलो म्हणून तुमच्या आईनं हा डाव साधलेला आहे. अरे आज मधू वाच, उद्या उद्या तुझी मीना हिच्या तावडीत सापडेल. म्हणून आज ठरवलंय, माझ्या रक्ताची लक्ष्मणदेशा या वाड्याभोवती आखून ठेवतो. ये म्हणा ओलांडायला भस्म करून टाकीन. जय आदेश्वर. मामा मामा काय करताय काय? अहो तुम्ही आमच्यासाठी रक्त सांगताय. माझी काळजी करू नका. प्रत्यक्ष सुनेचा जीव घेण्याचं षडयंत्र करते तू. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की तिला तुम्ही हाकलून काढा म्हणून. ते काही नाही. जावई बापू, तुम्ही आत्ताच्या आता तिथं जा आणि चांगला दम भरा. चांगली खोड मोडली पाहिजे. चल लक्षात चल. आई 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 पाहिजे आधी. काय केलं तुम्ही? सांगतो कमाल आहे पण तू. किती होतेस? राम लक्ष्मण, कशी आहे रे माझी मधू? मेली नाही, वाचली. हे बघ, तू कितीही प्रयत्न कर आम्हाला मारण्याचा, आमचं वाईट करण्याचा, आम्हाला काही होणार नाही. कळलं? काय बोलता रे तुम्ही? अगं आई असून स्वतःच्या सुनेवर करणी केलीस. करणी? माझ्या सुनेवर? हो हो, तुझ्या सुनेवर. काय बाकी ठेवलेस ग तू? हा, त्या दिवशी पोरं दाखवली नाही म्हणून असं सोडून गेलास? माझ्या मधून जीवे मारायला निघालीस? वा, अगं आई आहेस का कळतशील? अगं तुझ्या पोटी जन्म घेतला, चूक केली. तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते, लाज. खरे लक्ष्मण असं बोलू. अगं माझी बायको ना ग ती, तिला तानं मूल आहे, याचा तरी विचार करायचा होतास तू. आता गप का? बोल ना बोल. अगं चाव्या मागितल्या म्हणून रागाने घर सोडून गेलीस आणि आमची बेआबरू करण्यासाठी ह्या बजाबाच्या घरी येऊन राहिलीस. अरे कोण तो? दीड दमडीचा नोकर आमचा. अरे कोणाला बोलता तुम्ही? राम लक्ष्मण, अजून लहान आहात तुम्ही. आईच्या पत्राला बाळवत समजता. जा इथून. घ्या, आता हे आले फुस लावायला. बस आता एकच सांगतो, या पुढे आम्हाला आमच्या घरात सुखाने राहू द्या आणि आजपासून तुमचा आमचा संबंध संपला. राम, काय बोलतोस तू? आणि कोणाला बोलतोस? तुझ्या आईला? अच्छा, म्हणजे जन्म दिला म्हणून की जीव घेते म्हणून हिला आई म्हणायचं? तुम्हीच सांगा. राम, तिनं पाजलेल्या दुधाची राळ अजून तुमच्या ओठावर ताजीच आहे रे. या माऊलीच्या दुधावर तुमचा देह पोचलाय हे तरी विसरू नका. ओ आबा, किती लिटर दूध पाजलं तुम्ही आम्हाला? हिशोब द्या, त्याची पैन चुकती करू आम्ही. राम, जास्त बोललास तर थोबाड फोडी. थोबाड फोडायला हात आहे त्या जागेवर. आई, कुणाला बोलला तर तुम्ही? जन्मदात्या बापाला? लक्ष्मणा, तुझ्यामुळे ह्यांचे हात तोडले गेले, विसरलास? आणि तू रे दुधाचा हिशोब मागितलास? कसली धुंदी चढली रे तुम्हाला? नाही, आता तुम्हाला क्षमा नाही, तुम्हाला क्षमा नाही. चालते वा मला नजरेसमोरून, चालते वा. दुधाचा हिशोब मागता काय? तोही तुम्हाला योग्य वेळी देईन. धानी, मला वाटण्या पाहिजेत. या वाड्याच्या आणि या जमिनीच्या बरोबर 2 हिस्से झालेत. वय बाई साहेबांच्या म्हणण्यानुसार सगळं व्यवस्थित झालं. हाजी, जा त्यांना देऊन या. हे घ्या. येतो येतो बरं का? येतो बाई साहेब. आई, वाड्याची जमीन जुमल्याची वाटणी झाली, बरंच झालं नाही? तसे एकेकांचे नक्षे उतरलेत बघा मामा. चला चला, तुझ्या मोठा हलकट आहे.
जेवणाची वेळ झाली तरी अजून यांचा पत्ता नाही. राजू, अभ्यास झाला? अभ्यास झाल्याशिवाय दोघांनाही जेवायला मिळणार नाही. हा, चला लवकर लवकर करा अभ्यास. ए, आपण तो त्या दिवशी ड्रेस बघितलेला माहितीये? कुठला? ब्ल्यू ग. अच्छा, तो घेऊया आपण. आजी, आजी ये ना, आजी ये ना, आजी टाटा, आजी टाटा, आजी ये ना. राजू, राजू. मुलांना छळून झालं, आता नातवंडांवर डोळा. सारखा आपला आजी आजी आजी. मारू नको ना मम्मी, मारू नको. आजी आजी. आनंदाचा दिवस. हो ना. तुमच्या मावशी आहार आमच्या नशिबात कधी हो. काय लाजू नका बो. आमच्या अंगावर म्हणजे अगदी सरसरून काटा येतोय. अहो मामा, मामा नारळ तुम्ही फोडायचा. होय. मी नका नका नका. अहो नको कसं मामा, अहो तुमच्या पवित्र हाताने फोडा. काय हो. असं म्हणता? नारळ काय शाबाश. ह्या आल्या आत्ता बघा पंचारती घेऊन. अहो पूजा झाली बरं का आमची. आणि यांच्या हातून गाडीची पूजा म्हणजे हमखास बुधबाधा. नाहीतर काय, वाटण्या करून घेतल्या तरी नाटकं अजून चालूच आहेत. हो ना. आत्ता आल्यात माळे ओवाळायला. ए राम, सासूबाईंना म्हणावं आल्यात तशा परत जा. ए आई, तुझ्या पूजेची आम्हाला गरज नाही. तू जा बघू जा. ए, तुला सांगितलं ना तुझी सावली पण नको आमच्या गाडीवर म्हणून. गाडी चाललेली डोंगराची वाटत होता डोंगराची. आई लवकर ये, ट्रॅक्टर घेऊन आलोय. तो पण नवा HMDचा. चला पोरो, चला. चल चल. हे काय आहे साहेब, किती वेळ लावला? अहो चवळीची शे हा. मध्येच हाडवी आली. अहो असं बघत काय राहिल्या? चला पूजा करून घ्या. चला चला लवकर, चला चला चला. होय, चला. वा, नारळ कसा एका फटक्यात फुटला. चला आशीर्वाद द्या. असं द्या. अरे बापर, आई साहेब मावशीच्या बाजूला गाडी बसली बघा. आमची पण झाली बरं का पूजा. चला चला. या. साहेब, लाख रुपये, लाख. थँक्यू. इथे सही करा बघू. साहेब, कधीपर्यंत मिळेल आम्हाला एजन्सी? एका आठवड्याभरात घेऊन जा. या हो, ह्याला म्हणतात बेरजेचं गणित. मामा, आता अख्खा गाव आपल्या मुठीत असेल. आता काय पैसा 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 आहे की नाही? हसलं काय? आम्ही कार घेतली, तिने ट्रॅक्टर घेतला. आता आम्ही गॅस एजन्सी घेतली म्हणावं. गतकाळे, तू काय घेणार? आता काय घेणार? अहो बेडू कितीही फुगला तरी बैल थोडाच होणार. बरं साहेब, आता आम्ही निघतो. हं? हो या. धन्यवाद. येतो आम्ही. निघा. चला राणी सरकार. बेटा एकटा खाऊ नको. डोंट वरी मामा. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी भारताची आग्रही भूमिका असून त्याला 33 देशांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या वर्षीच्या कृषी भूषण पुरस्कारासाठी सौ सावित्रीबाई आबा पाटील देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 5 तारखेला 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह देऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. क्रिकेट, माझ्या आई भारत साहेबांचा आणि सत्कार. ऑस्ट्रेलिया माझ्या आई साहेबांचा यांच्यामध्ये सत्कार. घेण्यात येणाऱ्या पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या मावशी सांभाळून. या
अगं चल चल लवकर. का मावशी हा. हा घोटाळा झाला म्हणायचा. तोंड कशी हेअर कटिंग सलून. का इथे गॅसची एजन्सी होती ना. गॅस एजन्सी. अहो गेली 100 वर्ष माझं दुकान इथे आहे. काय म्हणता. चौथी पिढी. माझी. अहो पण परवा आम्ही इथे 1,00,000 रुपये भरून गेलो होतो. अहो, लाख बोलालो. उपयोग काय त्याचा? केस कापू का? ते जायची वेळ आली. राम लक्ष्मणा फसलो रे आपण. तोतया निघाला. तोतया कसला साधणाऱ्यांना डाव साधला हो अगदी. आता तुम्ही साधू नका. निघूया आपण. हो. चला चला चला. अहो पण अहो, मी- चला. तोंड कशी भरलं आपण. तोंड कशी विचार करण्यात काही अर्थच राहिला. अहो पण 1,00,000 रुपये गेले. मी आता छळालाय. तुम्ही निघा रे पोर. तुम्ही निघा आता. पोरांची तोंड बघा कशी काळी ठिक्कर मामा, तुम्ही पडते. बसा. नाही आम्ही आता पोलीस स्टेशन. आम्ही आता पोलीस स्टेशन. बसा. हा. निघा. अरे darling. लक्ष्मण हे काय झालं रे. आता काय करायचं. काय झालं रे. अगं रामवाडी. मीना ए मीना. मीना अगं काय लक्ष्मण, झालं? लवकर गेला. चल लवकर. अरे, सांभाळून. तुम्ही इथंच थांबा. मीना आई. तू आणि इथं आई अगं मीना आई आमच्या कारला ऍक्सिडेंट झाले. मीनाला खूप लागले. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मग मला पैशांची गरज आहे. 40,000 रुपये दिलेस तर. 40,000. हा कोणता हिशोब रे. दुधाचा तर नाही. आई असं बोलू नकोस का. मी नाही तुम्ही बोलत होता आणि मी फक्त ऐकत होते. आई अगं चूक झाली. पण आता नाही म्हणून नकोस का. नाही तर माझ्या मीनाचं ऑपरेशन होणार नाही. अरे माझ्या पायाची टाके बघितलीस का रे कधी. नातू म्हणून वणवणटा दाखवला रे तुम्ही मला. माझ्या पायातून वाहणारं भळा भळा रक्त पाहून माझं काळीच धाय मोकलून रडत होत. आणि तुम्ही फक्त हसत होता. आई आई चूक झाली ग. मी तुझ्या पाया पडतो. पण आता नाही म्हणून नकोस. माझ्या कशाला पाया पडतो रे. मी कोणी परमेश्वर नाही. मी एक सामान्य स्त्री आहे. तुला आणि रामला जन्म देणारी एक आई. पण आता तेही नातं संपलंय. आई मामा काय झालं. बाबा झाला बंदोबस्त. करायचं काय. डॉक्टर तर म्हणतात आत्ता ऑपरेशन केलं पाहिजे. राम अरे आईने मला हाकलून दिलं. काय? हेमंत अरे लक्ष्मण. अरे तुम्ही सगळे कुणी आजारी आहे का? अरे माझी मीना तिला वाचव रे हेमंत. तिच्या डोक्याला खूप मार लागला. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत. हं? मी बघतो. अरे पण पैशाचं. डोंट वरी लक्ष्मण. मी आहे ना. हा? उद्या गवत काढलं की झालं बघा. हो. राजू. अरे देवा. आपली पोरं एकटीच बसल्यात. हौसा जी हौसा हौसा आपली पोरं. माहिती हो. राजू आपली आजी आली बघ. चल आजी 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 या 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 आजी, आले, आले, आजी. आले, आले, आले. बाबा
सोन्या हौसा जी पोरांची तोंड बघ ग कशी उतरली. बघा ना कशी झाली. हं? भूक लागली ना. ओ, तुला लय भूक लागली ना. चला चला तुम्हाला खाऊ देते. हा चला 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 बाळा. चालू घालते आम्ही. या या चला, चला, भूक लागली आम्हाला. या हौसा जी. मुलांना गरम दूध घेऊन ये हा, ग. होय जी. बसा बसा बाबा. शान माझं बाळते. नाही नाही बाईसाहेब, आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणता कामा नये. अहो साऱ्या गावाची इच्छा आहे की सरपंच तुम्हीच व्हायला पाहिजे. तुमच्याशिवाय या गावच्या सरपंच पदाला शोभा नाही बाईसाहेब. काय म्हणते? नको नको. सावित्रा, गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर. गावातली पहिली महिला सरपंच होण्याचा मान तुला मिळतोय होय. आणि सगळ्या गावची तशी इच्छा आहे, तेव्हा नाही म्हणू नकोस. धनी गुरुजी कशाला मला राजकारणात ओढता. त्यांना म्हणावं तुम्हीच ठरवा. अहो, मग असं करा, कुणाकडे गाव सोपवायचंय त्याच्याकडे सोपवा. हं? तुम्ही सांगाल त्याला आम्ही सरपंच करतो. ठीक आहे. हौसा जी. चहा घेऊन ये. होय. मग गुरुजी हा. मी सांगेन त्याला तुम्ही सरपंच कराल. अगदी डोळे झाकून. काय मंडळी? वय, वय, अगदी बरं बरोबर. काय, हा. हा. चला लवकर, मावशी खाली वाट बघत असतील. हा. कसं काय ठीक आहे ना आता. आज डिस्चार्ज. व्यवस्थित काळजी घ्या तब्येतीची. 15 दिवस विश्रांती घ्या आणि मग चेकअपला या. हं? सावित्रा, हा? निघायचं ना? अहो ते बजाबाने हौसाला सांगा हा. वरच्या बांधावर तेवढी निलगिरी लावायला. बर, हे काय तू येत नाहीस? नाही हं? आज आम्ही फक्त माझ्या चिमण्यांची आजी आहे. पैकी नाही रे. ओ काय आ? आजोबा आम्ही ना आजीला सोडणार. बल बल बल, मग आम्हाला एक हा. बसा बसा. येतो. चला चला चला. हा या. आजोबा आता रानात गेले. हा घास आजोबांचा. छान छान छान. तुला देऊ घे. हा हा. सावकाश तिला सांभाळून अरे घेऊन या. असा हट्ट करायचा नाही रे. जेवा बघू लवकर जेवा. आता हा घास बजाबाचा. हं? आणि हा घास विषाचा. काय घातलास पोरांना? विष घातलास की नाही? भिंतीवरची पाय देवाच्या गाभाऱ्यात सोडा, गरळ ओकणारच. अहो लेकरांना भूक लागली होती म्हणून. म्हणून विष घातलंस? अगं अवतसे, सोन्यासारखी पोरं उद्या मेली तर? हे काही नाही. हे का बघते तुझ्याकडे. माझं ऐका तरी. माझ्या आजीला सोड. काय ऐकायचंय तुझं? काय बोलतो? बरोबर आहे. आजी मी माझ्या माझ्या नातवाला आजीला विष मारू घालीन. नका. कळेल ना आता. सोडा मला. माझं ऐकून तरी घ्या. आजी आजी रडतीये हा? सोडा मला. चल बघते तुझ्याकडे. मावशी आजीला मारू नको ना गं. आजी आजी मर. आजी तुला काय झालं? आजी लागलं आजी. राम लक्ष्मण. एक शब्द बोलू नकोस. एवढं तर प्रेम होतं ना, तर दवाखान्यात का नाही आलीस बघायला? अगं माझ्या बायकोच्या ऑपरेशन साठी पैसे दिले असतेस. बोल ना. हो मावशी बाई, बोलण्यात वेळ घालू नका. कायमचं तोंड बंद करा. आजी 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 नेली तुमची आजी. आजी 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 करतोय. बाईसाहेब, अहो बाईसाहेब, चला वाड्यात आहेत का बघूया. बाईसाहेब, अरे गावकरी मंडळी काय आलं. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, माफ करा. अहो पण बाईसाहेब कुठे आहे? देवदर्शनाला गेले. आमची मीना जरा आजारी होती, आता बरं वाटायला. बाईसाहेब नवस बोलल्या होत्या म्हणून गेले. अहो देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण बसा. अहो बसा काय, हं. पहिलं तोंड गोड करा. अहो, काय भानगड आता. अहो गावच्या सरपंचपदी मधुबाईंची बिनविरोध निवड झाली. वा, 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 त्याचा वा, हा वा, पेढा. वा. अहो, काय सांगता काय तुम्ही? मधू
ए मधू ऐकलंस का? मधू आले. इकडे लवकर. काय झालं? काय झालं राम? आता तुम्ही सरपंच झालात. कॉंग्रॅट्स. हे सगळं आमच्या मंत्रामुळे बरं का. होय तर. हो उद्या आमदार साहेब सुद्धा येणार आहेत. जंगी मिरवणूक काढायचं ठरलंय. हा पर येताना बाई साहेब असणे मी घेऊन या. हा? घेऊन येतो. काय? पालखीत ना पैसा बना घेऊन ये. मावशीबाई, उद्याची मिरवणूक होऊन जाऊ दे, मग करू बंदोबस्त. नंतर बघते तुझ्याकडे. चला रे. आजी आजी सारी सारी झाली माती मातीचा मिलाले दिया हर सूर्य नारायणा तुझा उजेड ह्यो काळा हर सूर्य नारायणा तुझा उजेड ह्यो काळा. चहा टाकू? थोडस घ्या. बर बजावा जा रे यांना घेऊन. वा 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 वा. इकडे अख्खा गाव लोटलाय आणि आई मग तुम्ही नाही येणार? नाही रे नाही नाही चला की आई साहेब तुम्ही. हा अगं तुम्ही नाही आलात तर आम्ही बी नाही जाणार. काय गावचा? होय होय. हा, हा. बजावा आई म्हणतोस आणि आईचं ऐकत नाहीस. अरे आपल्या सुनाबाई आहेत रे तिथं. सावित्रा, तू पण चल ना. मी नथ घालायची, सगळे दागिने घालायचे. सावित्रा, खूप दिवसात तुला सजलेलं बघितलं नाही का मी. आबासाहेब आमचं आवरलं. निघायचं ना वर? आलो. मामा नाचो. आय, आय. झिंग टँग, झिंग टँग, झिंग टँग, झिंग टँग, झिंग टँग, झिंग टँग. आय, शाबास. झिंग टँग, झिंग टँग. आई साहेबांना सांगूया मिरवणूक यायला लागली म्हणून. चला 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 रे लवकर या. चला जरा गाव लोटलाय बघा. लय मजा आली. सावित्रा, चला आई साहेब मिरवणूक या लागली बघा. ए, आता इथं कशा पण ओरडतेस? आज जण आई साहेबांना घेऊन येतात. चला 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 चला, चला. चला, चला, चला. आता आई साहेब येतील बघा. आई साहेब या की व्हायला लवकर. चला चला चला. बजाबा गुलाल आहे ना? आई काय ह्यो काय आणलाय? तुझ्या आई साहेब नटून तुटून आल्या ना की माझ्या हातानं तो गुलाल उधळायचा. आप्पासाहेब बघा नुसतं. अहो पाटलीन बाई, या की पंचारते घेऊन. किती वेळ लावताय? या. नाही हो आई साहेब कुठंच नाहीत. मागची दाढी पण नाहीत. आजी आजी राजूचं राजी वाढत आहे का बघूया. आजी 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 आजोबा आजी नाही आहेत. काय? हो आजोबा आजी वाढत
नाहीये. आबा आई आज पण नाहीये. कुठे गेले असतील हो आई? सावित्रा सावित्रा खरे लेकरांनो, मला नका रे हाक मारू, मला नका रे हाक मारू. अरे मी कुणावरही रुसले नाही रे, वरी नाही. बाळांनो, आजी थांब. सुखी राहा. हं? आजी थांब. आजी थांब. आजी थांब. आजी सावित्रा माझ्या सावित्रा हो बघा की लवकर काय झालंय, काय झालं असेल व्हायचा. सावित्रा सावित्रा आजी उठ नका. आजी आजी तू का झोपलीस? काय केलं सावित्रा सावित्रा काय केलंस रे? मला सोडून गेलीस. मला सांगितल्याशिवाय घराचा उंबरठा कधी उलटला नाहीस का? अगं पंचारती घेऊन दारात उभी राहणार होतीस ना तू. आजचा दिवस कोण करण्यासाठी, सगळ्यांना माफ करण्यासाठी. पण फसवलंस तुम्हाला. का फसवलंस? बोल ना, का फसवलंस मला? आणि आज चिमटभर कुंकवाची मालकीण बनून गेलीस. का केलंस हे सगळं? का सोडून गेलीस मला? का सोडून गेलीस? का सोडून गेलीस? आई आम्हाला माफ कर. कुणी लढायचं नाही. तुझ्या बा कशा पायी लढताय, कशा पायी लढताय? अरे आमची आई आहे ना रे. म्हणून सांगतोय नका आणू डोळ्यात पाणी. अरे अरे सावली सुद्धा विचार पडता का म्हणे. खूप त्रास दिला ना तुम्हाला तिनं, खूप त्रास दिला ना. अरे तुमच्या सुखासाठी आजी हिनं तुमचा जीव वाचवला. अरे तुम्ही नातू म्हणून तिला वरवंटा दाखवला. वाईट घेतली रे तिथे, तरी सुद्धा माझी माऊली कळवळली नाही रे. अरे तुमच्यासाठी आतडी गळायला येईपर्यंत राबली ती. आणि तुम्ही त्याला घराबाहेर काढलं, तुझा तर हिशेब मागितला. अरे लागे तरी ऐका तुमची आजी. आईकडे तुझा हिशेब मागायला परमेश्वराला तरी धाडस होईल का रे? पण तुम्ही तो मागितला. या माझ्या माऊलीकडे मागितला. कुणी केला तुझा ऑपरेशनचा खर्च? या डॉक्टरनं नाही, या माऊलीनं पैशाची बॅग भरून दिली माझ्याजवळ, तेव्हा तू वाचलीस. तू का कुणामुळे गुलाब रंगलीस, कुणामुळे सरपंच झालीस माहितीये तुला? या माझ्या आईमुळं का, आईमुळं. आईमुळे सरपंच झाली. तरी उठवा र तिला, कुणीतरी उठवा.
लेकराकडे एकदा तरी बघ आई, बघ आई.